गोड तितकंसं न आवडणारे सुद्धा आवडीनं खातील अशा छोट्या छोट्या आकाराची, तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत गुळपोळी आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. हे बघा, अगदी छोटीशी हातात मावेल एवढ्या आकाराची गुळपोळी दिसायलाही अगदी छान दिसते आणि मस्त खुसखुशीत होते. तर पहिल्यांदा पोळीचं जे पीठ आहे ते आपण मळून घेऊयात. याकरता 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या कणकेला अजून जास्त चिकटपणा यावा, पोळी फाटू नये याकरता आपण 2 टेबलस्पून मैदा याच्यामध्ये घालणार आहोत. 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा असं प्रमाण जरी घेतलं तरीसुद्धा चालतं. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. चांगलं 1 चमचा साजूक तुपाचं कडकडीत असं मोहन या पिठाला घालायचं. थोडंसं थंड झालं की मग पिठाला चोळून एकसारखं लावून घ्या. तुपाचं मोहन घातल्यामुळं काय होतं की पोळीचं जे वरचं आवरण आहे ते छान खुसखुशीत होतं. पाणी घालण्यापूर्वी हे असं तूप चोळून पिठाला एकसारखं लावून घ्यायचं आणि मग लागेल तसं पाणी घालून याची कणिक जी आहे ती मळून घ्यायची. अगदी खूप घट्टही मळायचं नाही आणि खूप सैलसरही ठेवायचं नाही आहे. ही अशी याप्रमाणे छान मऊसूत अशी कणिक मळून घेतलेली आहे. आता सारण तयार होईपर्यंत हे जे पीठ आहे ते झाकून मुरण्यासाठी ठेवून देऊ. आता सारण करण्यासाठी या ठिकाणी कढईमध्ये अर्धा कप तीळ काढले. हे असे मातकट रंगाचे टपोरे गावरान असे तीळ जे आहेत ते चवीला अगदी छान लागतात. ते मी या ठिकाणी घेतलेले आहेत. तीळ खरपूस भाजून घ्यायचे. सुरुवातीला एक 3 ते 4 मिनिटं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि नंतर एकदा का तीळ छान शेकले गेले, गरम झाले की मग गॅस कमी करून ते तुम्ही मंद आचेवर भाजून घेऊ शकता. हे बघा, तीळ भाजल्याचा खमंग असा वास उठायला लागतो आणि तीळ जे आहेत ते उडायला लागतात इतपत ते भाजून घ्यायचे. आता कढईतले तीळ बाजूला काढले. त्यानंतर याच्यामध्ये पाव कप बेसन पीठ घेतलेलं आहे भाजायला. सुरुवातीला बेसन पीठ जे ते कोरडंच भाजलं आणि मग नंतर याच्यामध्ये पीठ भाजण्यासाठी लागेल इतपत पुरेसं साजूक तूप घालून हे जे पीठ आहे ते भाजून घ्यायचं. चांगलं ब्राऊन रंगाचं होईपर्यंत हे जे पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे. जसं आपण बेसनच्या लाडूंसाठी पीठ भाजून घेतो तसं भाजून घ्यायचं. तुपाचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता. जास्त तुपात भाजून घेऊ शकता किंवा तूप कमी वापरलं तरीसुद्धा चालेल. हे बघा, हे असं छान ब्राऊन रंगावर हे जे बेसन पीठ आहे ते भाजून घेतलं. आता गॅस बंद केला आहे आणि भाजलेले तीळ याच्यामध्ये घातले. याच्यामध्ये वेलची आणि हवं असेल तर जायफळचा तुकडाही घालू शकता. त्यानंतर जेवढे तीळ आपण घेतले होते त्याच्या दुप्पट म्हणजे 1 कप गूळ याच्यामध्ये घातलेला आहे. सगळं छान एकसारखं मिक्स करून घ्या. गॅस बंदच आहे. आता या ठिकाणी गूळ जो आहे तो चिक्कीचा वगैरे गूळ वापरायचा नाही आहे. छान सॉफ्ट मऊसर असा गूळ असतो तो घ्यायचा. खूप कडक गूळही घ्यायचा नाही. याच्यामध्ये हवं असेल तर तुम्ही सुकं खोबरंही घालू शकता, पण खोबरं जर का वापरलं तर मग पोळी तितकीशी जास्त दिवस टिकत नाही. हे जे प्रमाण आहे ते एकदाच तुम्ही मोठ्या मिक्सरच्या भांड्यात काढून फिरवून घेऊ शकता. याला असं चांगलं बारीक असं फिरवून घ्या. जेवढं जास्त फिरवाल तेवढं याला जे आहे ते छान तेल सुटतं आणि मिश्रण जे आहे ते छान मिळून येतं. खूप सुटं कोरडं होत नाही. हे बघा, याला असं छान तेल सुटलेलं आहे. जर का हे कोरडं राहिलं आणि मिळून आलं नाही तर काय करायचं, थोडंसं साजूक तूप घालून पुन्हा फिरवून घ्या, म्हणजे मग छान सगळं मिळून येईल. आता पोळीची कणिकसुद्धा छान मुरली आहे. थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा कणिक मळून घ्यायची. आता आपण अगदी छोट्या आकाराच्या पोळ्या करतोय त्याच्यामुळे या पिठाची जी आहे ती अगदी छोट्या पेढ्या एवढ्या आकाराची गोळी घेतली. गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घेतलं. जर तुम्हाला नेहमीच्या मोठ्या आकारातली पोळी करायची असेल तर लिंबा एवढा पिठाचा गोळा जो आहे तो घेऊ शकता. हे असं हातानं फिरवत फिरवत याची खोलगट अशी पारी करून घेतलेली आहे. आता जेवढा पिठाचा गोळा आपण घेतला होता साधारणपणे तेवढंच 1 टेबलस्पून हे जे तयार केलेलं सारण आहे ते घेतलं. हे सारण याच्यामध्ये भरलं आहे आणि मग छान असं दाबून घेतलं. सारण जे ते आत दाबायचं आणि कणकेची जी पारी आहे ती वर आणायची. याप्रमाणे फिरवत फिरवत ही जी पारी आहे ती सील करून घेतली. हातानं दाबून याला चपटं करायचं आणि मग पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घेतलं. जो जॉईंट केलेला भाग आहे तो खाली ठेवायचा आणि मग ही जी पोळी आहे ती लाटायला घ्या. सुरुवातीला एकदा दोनदा लाटणं फिरवलं की मग सारण जे ते काठांपर्यंत जातं आणि मग फक्त तुम्हाला शक्यतो काठांचा भाग जो आहे तो त्याच्यावर जोर देऊन ही जी पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे. म्हणजे मग काठ जे ते छान पातळसे लाटले जातात. आता पोळी थोडीशी लाटून झाली की मग याची बाजू पलटायची. हे करणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर काय होतं, जी खालची बाजू आहे जिथे आपण जॉईंट दिलेला आहे तोच भाग पोळीचा जो आहे तो जाड राहतो.
त्याच्यामुळं आठवणीनं पोळीची जी बाजू आहे ती पलटून घ्या. जर का गूळ वितळून पोळीला पाणी सुटत असेल तर थोडंसं लागेल तसं पीठ याच्यावर भुरभुरू शकता. आणि मग याची ही जी पोळी आहे ती लाटून घेतली. तुम्ही पाहू शकता गूळ दिसायला लागेल इतपत याला असं लाटून घ्यायचं आहे. म्हणजे भाजल्यानंतर हा जो गूळ आहे तो छान असा कॅरेमलाईज होतो आणि वरचं आवरण जे आहे ते पुरेसं पातळ झालेलं असतं, त्याच्यामुळं पोळी ही छान खुसखुशीत अशी होते. सारणही व्यवस्थित काठांपर्यंत पसरलेलं आहे. आता काय करायचं, थोडेसे तीळ घ्यायचे आणि या पोळीवर भुरभुरायचे. एकदा दोनदा लाटणं फिरवून घ्या म्हणजे मग तीळ जे ते व्यवस्थित पोळीमध्ये बसतात. आता या ज्या पोळ्या आहेत त्या अगदी छोट्या आकाराच्या आहेत, त्याच्यामुळं एकावेळी 2 किंवा 3 पोळ्या देखील तुम्ही भाजून घेऊ शकता. तवा चांगला तापलेला आहे. तव्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग तीळ लावलेली जी बाजू आहे ती तव्यावर ठेवायची. सुरुवातीला गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर ठेवून भाजायचं आणि मग एकदा का पोळी फुगली की मग याची बाजू पलटायची आहे. त्यापूर्वी वरून थोडंसं तूप लावून घेतलं. आता मात्र गॅस मंद आचेवर ठेवून ही जी पोळी आहे ती छान खरपूस अशी भाजून घ्यायची. गूळ वितळून बाहेर येईपर्यंत छान हलक्याशा ब्राऊन रंगावर ही पोळी जर का भाजून घेतली तर थंड झाल्यानंतर मस्त खुसखुशीत अशी होते. अधूनमधून दाबत दाबत मंद आचेवर असं भाजून घ्या. आता आणखी काही सूचना त्या म्हणजे सारण जर का भरताना याच्यामध्ये सारणाच्या जर का गाठी झालेल्या असतील, कधी कधी काय होतं की गुळाच्या गाठी होतात, तर त्या हातानं फोडून घ्यायच्या आणि मगच सारणचे ते पोळीमध्ये भरायचं. जर का गाठी तशाच राहिल्या तर पोळी लाटताना ती पोळी फाटू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना हातानं खोलगट अशी पारी करायला जमत नाही, तर त्यांनी आधी छोटीशी पोळी लाटून घेतली आणि मग याच्यामध्ये पुरेसं असं सारण भरलं, सगळे काठ जे ते जोडून घेतले तरीसुद्धा चालतात. फक्त हे काठ जोडताना काळजी घ्या ती म्हणजे याच्यामध्ये हवा राहता कामा नये. जर का काठ सील करताना याच्यामध्ये हवा राहिली तर लाटताना परत पोळी जी ती फाटू शकते. त्याच्यामुळं हवा काढून याला सील करायचं आणि मग नेहमीसारखं याला लाटून घ्यायचं. भाजतानासुद्धा जर का तुम्ही दाबत दाबत मंद आचेवर भाजून घेतलं तर छान खुसखुशीत अशी पोळी होते. जर का मोठ्या आचेवर पोळी ही भाजून घेतली तर नंतर ती नरम पडते. हे जे प्रमाण दाखवलं आहे त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या आकाराच्या 20 ते 22 पोळ्या झालेल्या आहेत. कणिक जी ती थोडीफार शिल्लक राहू शकते. आणखी एक विनंती म्हणजे जर का तुम्ही मराठी किचनला सबस्क्राईब केलेलं असेल पण खाली जो बेल आयकॉन दिसतो आहे त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलेलं नसेल तर कृपया बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळं काय होईल, मराठी किचनवर जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकते की लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि मग तुम्हाला नवीन व्हिडिओ जो येतो, नवीन रेसिपी तुमची चुकणार नाही. तर कृपया बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स तुम्ही अलाउड करा. हे बघा, थंड झाल्यानंतर पोळ्या अशा छान खुसखुशीत अशा होतात. सणासुदीला काय होतं की बाकीचे पदार्थही भरपूर असतात, त्याच्यामुळे या छोट्या आकारातल्या पोळ्या जर का तुम्ही केल्या तर ही पोळी पूर्ण संपतेसुद्धा, खाल्लीही जाते. जर का तुम्ही नवशिके असाल तरीसुद्धा छोट्या आकारातली पोळी करायला तुम्हाला सोपी पडेल. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? याच्यामध्ये फक्त तीळ आणि गूळ आहे, त्याच्यामुळं अगदी महिनाभर जरी पोळी ठेवली तरीसुद्धा ती व्यवस्थित टिकते. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.